प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. विषय थायरॉईडचा त्रास आणि उपचार. सहभाग डॉक्टर राधापुरी, MD आयुर्वेद. सूत्रसंचालन ज्योती हातेकर. तांत्रिक सहाय्य श्रीराम परसोडे. सादर करते सूरज गोळे. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं आहे सर्व नामांकित आयुर्वेदिक औषधांचे विक्रेता योगायोग मेडिकल, जठारपेठ चौक, अकोला. चक्रपाणी आयुर्वेद, डॉक्टर राधापुरी, MD आयुर्वेद, आयुर्वेद उपचार आणि पंचकर्म सुविधा. द ब्लेसिंग्स टॉवर, B101, दुसरा मजला, गौरक्षण रोड, पेट्रोल पंपाच्या समोर, अकोला. उपलब्ध उपचार सुविधा: सुसज्ज पंचकर्म विभाग, उत्तर बस्ती सुविधा, शिरोधारा, विशेष उपचार, वंध्यत्व, माधवबाग यांचे डायबिटीस रिव्हर्सल उपचार केंद्र, गर्भसंस्कार विषयी ऑनलाईन तसंच प्रत्यक्ष गर्भसंस्कार वर्ग, सौंदर्य चिकित्सा, केस गळती इत्यादी, त्वचा विकार, पांढरेकोड, पिंपल्स, सोरायसिस इत्यादींवरती उपचार, मानसिक आजार, झोप न येणे, स्किझोफ्रेनियावरती उपचार, स्त्रियांचे आजार, PCOD, पेरिमेनोपॉझल सिंड्रोम, तसेच चेहऱ्यावर केस येणे इत्यादींवरती उपचार, किडनीच्या आजारांवरती उपचार. अधिक संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9309155486. अधिक संपर्कासाठी मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा ऐका 9309155486. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. श्रोतेहो नमस्कार. थायरॉईड ही समस्या आपण पाहतो आहोत की बऱ्याचशा महिलांना आहे. आपण पाहतोय की बऱ्याचशा महिला थायरॉईडग्रस्त आहेतच. पुरुषांमध्येही काही प्रमाणात आपल्याला थायरॉईड आढळायला लागलेला आहे आणि बऱ्याच महिला सांगतात की थायरॉईडमुळे आमचं वजन वाढलं आहे, त्यांना नैराश्य आलेलं आहे आणि त्यांना आळस आलेला आहे आणि त्यामुळे पण मग वजन वाढलं आहे आणि हळूहळू सगळी गुंतागुंत वाढलेली आहे. ही गुंतागुंत वाढायला नको. थायरॉईड होऊ नये किंवा झाला असेल तर आपण काय काळजी घेतली पाहिजे, काय करायला पाहिजे नेमकं. तर या सगळ्या तुमच्या मनामध्ये जे प्रश्न शंका आहेत तर त्या सर्वांना उत्तर देण्यासाठी आज आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आयुर्वेदामध्ये ज्यांनी MD केलेलं आहे त्या डॉक्टर राधापुरी आलेल्या आहेत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. आपण कॉल घेऊया. हो. हॅलो. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आकाशवाणी अकोला केंद्राचा हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. आपण कोण बोलता आहात? गोपाल हिवराळे बोलतो, मंगरुळपीर, वाशिमवरून. हां, बोला हिवराळे भाऊ, तुमचा प्रश्न विचारा. डॉक्टर राधापुरी आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. खूप चांगला विषय आहे मॅडम. मॅडम नमस्कार. नमस्कार. मॅडम, मला असं विचारायचं आहे की मी असं ऐकलंय की थायरॉइड या आजाराला पानगोबी हा पदार्थ आहे हं. आणि आणखी कोणते पदार्थ बाधिक आहे, जसं वगैरे पनीर? बरोबर. जसं की जेव्हा आपण थायरॉईड विचार करतो तेव्हा महत्त्वाचा असा विषय आहे की पचन चांगलं पाहिजे. मग पचनाला त्रास देणारे, पचनाला बाधा आणणारे असे जे जे पदार्थ आहे ते त्रासदायक ठरतात. मग त्यात पत्ताकोबी एक आलं, फुलकोबी आहे, ब्रोकोली आहे किंवा पालकसुद्धा कच्चा नको. म्हणजे जे मी पदार्थ आत्ता बोलली ते सगळे कच्चे नको. तुम्ही जर छान वाफवून घेतले तर ते पचायला सोपे जातात. मग त्याच्यासोबत सोया मिल्क आहे, कारण आज गाईचं दूध किंवा म्हशीचं दूध नको म्हटल्यानंतर सोया मिल्कचं एक ऑप्शन दिलं जातं. पण सोया मिल्कने सुद्धा हायपोथायरॉइडिझम म्हणजे ग्रंथींनी काम कमी करणे हा एक आजार होऊ शकतो. त्याच्यामुळे सोया मिल्क आहे किंवा सोया सॉस याचं पण प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर हे जे प्रिझर्वेटिव्ज आहे किंवा पचायला जड असणारे म्हणजे मैदा आहे, हे सगळे पदार्थ आपण टाळायला पाहिजे. आणि विकोस्पिन ही जी गोळी आहे थायरॉइडच्या लोकांना लाईफ टाईमसाठी दिली जाते का? कंपल्सरी असं नाही आहे. इकोस्प्रिन ही रक्त पातळ करणारी गोळी आहे. मग आता तुम्हाला बाकी काय आजार आहे त्यावरून डॉक्टरांनी का ती गोळी दिली हा विचार करायला पाहिजे. म्हणजे रक्त घट्ट होत आहे का, किंवा जसं तंबाखूसारखं व्यसन असेल तेव्हा दिल्या जाते, किंवा प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा ही गोळी आपण सुरू करत असतो. तर त्यामागचा आजार काय किंवा कारण काय हे आपण बघून ॲस्पिरिनची गोळी सुरू करायची की नाही ठरवू शकतो. पण ती काही दिलीच पाहिजे किंवा दिल्याच जाते अशातला भाग नाही. मॅडम, थायरॉइड हा आजार
विशेषतः महिला प्रवर्गाला जास्त होते, याचं कारण काय? कसं आहे, जेव्हा भावविश्व, मनाचं जे भावविश्व आहे ते कुठल्या तरी कारणाने डिस्टर्ब होतं किंवा उद्ध्वस्त होतं, अशा वेळी थायरॉईड होतो. थायरॉईड हा शारीरिक आजार आपण 20%च म्हणूया, पण मनाचा आजार हा मोठ्या प्रमाणात आहे. 80% हे मन जबाबदार आहे. त्यामुळे जेव्हा मन कुठेतरी विचलित होतं किंवा मनाच्या ज्या भावना आहेत, मनाचं जे अंतरंग आहे, हे कुठेतरी दडपून ठेवल्या जातं किंवा स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी, आपण हे जे 3 शब्द आजकाल सलग वापरतो की स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटीमुळे हा आजार होतो. तर जेव्हा म्हणजे स्त्रियांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तिच्यात स्थित्यंतरं खूप होतात. म्हणजे जेव्हा मेनार्की असते की ती वयात येते किंवा प्रेग्नन्सी फेज असते, बाळणपणाची फेज असते, त्याच्यानंतर मेनोपॉजची फेज असते किंवा लग्न होऊन ती स्वतःचं माहेर सोडून सासरी जाते. तर मग अशा वेळी अनेक स्थित्यंतर हे घडतात आणि बरेचदा असं होतं की माहेरचं वातावरण भिन्न, सासरचं वातावरण भिन्न, मग त्या जबाबदाऱ्या म्हणूया किंवा वातावरणातले बदल म्हणूया, याने मनावर जे परिणाम होतात त्यामुळे महिलांमध्ये थायरॉईडचं प्रमाण, त्यातल्या त्यात हायपोथायरॉइडिझमचं प्रमाण हे जास्त दिसतं. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. हां. तुमच्या सहभागासाठी देखील धन्यवाद. आपण आणखीन काय कारणं सांगू थायरॉईडसाठीची? जसं आता थायरॉईड आपण जेव्हा विचार करतो तर याचे 2 मुख्य प्रकार आहेत. म्हणजे अनेक आणखी आहेत, पण मुख्य म्हणजे जसं हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम. जेव्हा ग्लँडमध्ये जे सिक्रिशन व्हायला पाहिजे ते एकतर कमी होतं किंवा अधिक होतं. जेव्हा ते कमी होतं तेव्हा हायपो असा शब्द आपण वापरतो, जेव्हा अधिक होतं तेव्हा हायपर. मग याचं जेव्हा कारणांचा विचार करतो तेव्हा जेव्हा मागे जातो, तर जसं मी बोलले की 20% जर आपण शारीरिक म्हणलं तर या शारीरिकमध्ये काय काय येतं, तर पचनाच्या संबंधित जेव्हा आजार होतात, म्हणजे आयुर्वेदानुसार जर आपण कोरिलेट करायचं झालं तर ग्रहणी या आजारासारखे लक्षणं दिसतात की जिथे पचन अगदी मंद झालं आहे, आपण जो काही आहार घेतो आहे तो योग्य प्रकाराने, ज्याला ॲब्सॉर्ब होणं म्हणतो की खाल्लेलं अन्न हे अंगी लागणे, हे जेव्हा होत नाही तेव्हा शरीरात जे बदल होतात किंवा त्यातून थकवा येणे, हायपो आणि हायपर दोन्ही याच्यात थकवा हा समान दिसतो कारण पोषण होत नाही. पण मग हायपोमध्ये आपल्याला काय दिसतं, तर वजन वाढत जातं आणि हायपरमध्ये काय दिसतं, तर वजन कमी होत जातं. तर हे कारणं सापडत नाहीत फार, पण लक्षणं दिसतात. पण हे जोडता आलं पाहिजे की मूळ आहे अग्निमंद. आयुर्वेदानुसार सांगितलं आहे की जेव्हा रसधातू कमजोर होतो, रसधातू हा रक्तामध्ये परिवर्तित होऊ शकत नाही, त्याला आम्ही धात्वाग्निमंद्य असं म्हणतो की अग्निमंद होतोय, त्यामुळे रसाचं परिवर्तन झालं नाही, त्याच्यासोबत जर कफ जोडीला आला तर हायपोथायरॉइडिझमसारखे लक्षणं दिसतात. आणि हेच रसधातू जेव्हा परिवर्तित होऊ शकत नाही त्याच्यासोबत पित्ताच्या जोडीला, म्हणजे पित्त वाढतंय, उष्ण होतंय, तीक्ष्ण होतंय, जेव्हा पित्ताची जोड रसधातूसोबत येते तेव्हा हायपरथायरॉइडिझम होतं. त्यामुळे आयुर्वेदानुसार जर आपण म्हणलं तर अग्निमंद होणे हे एक मुख्य कारण आहे. आणि आज जे आपण सर्कॅडियन रिदमबद्दल बोलतो की आपली जी शरीरात बायोलॉजिकल क्लॉक असते ती आपण पाळत नाही आहे, आणि म्हणून ह्याला लाईफस्टाईल डिसऑर्डर असं म्हणण्याची पद्धत आता सुरू आहे की पूर्वी थायरॉईड एवढा आपल्याला ऐकायला मिळत नव्हता किंवा आजाराचं प्रमाण कमी होतं, ते आयोडीनच्या डेफिशियन्सीमुळे होतं. आता आज सगळ्यांना आयोडीनयुक्त मीठ मिळतंय, पण अडचण कुठे आहे, तर लाईफस्टाईल डिसऑर्डर होऊन बसला आहे. कुठेतरी आपण जी सूर्याची किंवा नैसर्गिक शक्ती आहे त्याच्यापासून दूर जातोय आणि रात्री जागरण होतंय किंवा आहाराच्या वेळा ठरलेल्या नाही, ह्यामुळे जो शरीरावर परिणाम होतोय त्याचं प्रकटीकरण म्हणजे खरं हे हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरथायरॉइडिझम आहे. आपण कॉल घेऊया. हो. हॅलो 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 आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. हॅलो हां, विचारा तुमचा प्रश्न. हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाला तुमचा फोन लागला आहे. माझ्या थायरॉइडविषयी प्रश्न होते. हां, विचारा तुमचा प्रश्न विचारा. तर मला थायरॉइडची तपासणी केली, हां, नील निघाले. बरं बरं. मला शंका होती, हां, विचारा ना. त्यामुळे तपासणी केली. मग समजा थायरॉइड
मी नाही म्हणून त्याविषयी कोणती काळजी बरं बरं, थायरॉईड होऊ नये म्हणून कुठली काळजी घेतली पाहिजे डॉक्टर, आपण काय सांगू? अच्छा. थायरॉईड होऊ नये पण तरी एकदा काळजी म्हणून आपण 3 महिन्यानंतर तपासणी करावी. जे आपण थायरॉईड प्रोफाईल म्हणतो TSH, T3, T4 ही एकदा तपासणी करून घ्यावी. आणि आता याच्या पुढे होऊ नये म्हणून जसे दिनचर्येत काही बदल करायचे की पचायला लघु अन्न जे सहज सोपं आहे ते अन्न घ्यायचं आहे. आणि आपलं जे साधा भारतीय जीवन पद्धतीमध्ये भारतीय संस्कृतीनुसार जो आहार सांगितला आहे वरण भात भाजी पोळी किंवा भाकर, तर ह्याच पद्धतीचा आहार असावा. ठीक आहे. दुसरं सूर्यानुसार की जसा सूर्य उगवतो तसा आपला अग्नी जो आहे पोटातला अग्नी पचवणारी क्षमता ती वाढते आणि संध्याकाळी सूर्य मावळतो. तर तसंच 7-7:30पर्यंत जेवण करून घेणे हा जर आहार आपण पाळला आणि सोबत व्यायाम करायचा आहे. मग व्यायाम करताना कुठला करायचा आहे तर आपली जी थायरॉईड ग्लँड आहे की नाही ती गळ्याच्या ठिकाणी असते. मग तिथे आपण योगशास्त्रानुसार विशुद्ध चक्र म्हणतो. तर विशुद्ध चक्र याची जर शुद्धी क्रिया केली किंवा तुम्ही अगदी यूट्यूबवरून काही प्राणायाम बघितले है ना, त्याच्यात आपण उज्जाई प्राणायाम सजेस्ट करत असतो. आणि जे गळ्याला ताण देणारे आहे किंवा आकुंचन पावणारे असे योगासन आहेत, म्हणजे जसं भुजंगासन आहे त्याच्यात आपण वर बघतो है ना, किंवा सर्वांगासन आहे त्याच्यात जी गळ्यावरचा दाब येतो त्याने त्या ग्लँडला एक्सरसाइज होत आहे, व्यायाम होतो आणि त्याने ती ग्लँड ॲक्टिवेट होते, काम करायला लागते. तर अशा पद्धतीचे जे योगासनं आहेत ते आपण जर नित्य केले, शरीराची शुद्धी केली, म्हणजे जसं आपण म्हणतो की हमखास कॉन्स्टिपेशन किंवा ज्याला मलावष्टंभ म्हणतो है ना, तर कॉन्स्टिपेशन बऱ्याच पेशंटला असतं. तर हे कॉन्स्टिपेशन राहणार नाही ही जर आपण काळजी घेतली तर मग भविष्यात आपल्याला थायरॉईडचा पुन्हा त्रास होत नाही. नाही मला निघालं नाही तरी बरं. हां हां तसंच असे पूर्ण तपासणी काही निघालं नाही, मी निघालं. हां, चांगली गोष्ट आहे. पण आता ही माहिती तुम्ही इतर तुमच्या मैत्रिणींना किंवा बाकी ज्या महिला आहेत त्यांना देऊ शकता. आणि काय नाव आहे तुमचं? नम्रता दीपक देवसरे, बरं, कुठल्या गावाहून फोन केला आपण? गोरेगाव कुंडलिक महाराज तालुका मिरची जाते. हां, तुमच्या सहभागासाठी धन्यवाद. हा ठीक आहे. लक्षणं काय सांगू आपण, काय काय लक्षणं दिसतात? जसं आता हे जे मुख्य प्रकार आहे त्याच्यात हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम. तर एक लक्षात घेतलं पाहिजे की दोन्ही अगदी विरुद्ध लक्षणं आहे. म्हणजे हायपोथायरॉइडिझम जेव्हा म्हणतो की ग्लँड हे सिक्रेट करत नाही तेव्हा वजन वाढत जातं. आपण कॉल घेऊया. हो. हॅलो, हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे आपलं? कोमल. बरं, कोमलताई काय प्रश्न आहे आपला? माझा असा प्रश्न होता, खूप लहान मुलं म्हणजे 5-7 वर्षांचे हां हां, थायरॉइड असू शकते का? 5-7 वर्षाच्या मुलांना पण थायरॉईड होऊ शकतो का? डॉक्टर, आपण काय उत्तर देऊया? हो. आजकाल तर जन्मजात सुद्धा थायरॉईड होण्याची म्हणजे आपण नवीन पिढी म्हणतो आहे की जेनेटिक चेंजेस होत आहेत आणि त्याच्यात आपल्याला अनेक विकृती दिसत आहेत. तर माझ्याकडे असे काही केसेस आहेत की जे जन्मापासून त्यांना थायरॉईड आहे. तर हे होऊ शकतं, म्हणजे अगदी 5व्या-7व्या वर्षी काय किंवा अगदी पोटात बाळ असताना जर आईला थायरॉईडचा त्रास असेल तर बाळामध्ये ते उतरू शकतं. म्हणजे थायरॉइड हा हेरिडिटरी डिसीज असेल का? नाही, अगदी हेरिडिटरी आहे अशातला भाग नाही, पण जर आईला असेल तर काही प्रमाणात ते उतरू शकतं, पण उपाय नाही आहे अशातला भाग नाही. आईने सुद्धा उपाय केला तर आईचं सुद्धा थायरॉईड जाऊ शकतं आणि जे बाळात जर विकृती उतरली तर बाळातलं सुद्धा थायरॉईड दुरुस्त होऊ शकतं. म्हणजे फक्त अट एक अशी आहे की ती जी थायरॉईड ग्लँड आहे त्याचा आकार किंवा ज्याला आपण म्हणतो की नोड्युल्स एक व्याधी आहे की नोड्युलर थायरॉईड आपण म्हणतो, अशातला जर कुठला त्या बाळाला त्रास नसेल किंवा त्या व्यक्तीला त्रास नसेल तर हा जो हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरथायरॉइडिझम दोन्ही याला उपाय हे नक्की आहेत आणि गोळीही बंद होऊ शकते. नक्कीच. लहान मुलांना थायरॉइड होण्याचं कारण काय असतं? कारणं ना, हां, तर जसं की मी म्हणलं की मुख्य कारण आहे की मन कुठेतरी मनाची चंचलता
किंवा मनाला बसलेला धक्का. कारण आता काय होतं आहे की आई वडील दोघंही नोकरीनिमित्त बाहेर असतात. दिवसभर मुलांना आधार मिळत नाही किंवा कधीतरी ते जर पाळणाघरातून वाढलेत किंवा कधीतरी सांभाळणारी जी बाई असते ती चिडचिड करणारी असेल, तर त्या मुलांच्या नाजूक मनावर कायम आघात होत राहतात. आपण कधीकधी सोशल मीडियावर पण बघतो की ती जी सांभाळणारी बाई आहे ती त्या बाळाला मारते, त्रास देते. मग अशा याच्यातून मनावर आघात होत होत एक होऊ शकतं. दुसरं, हे जे आपण खूप प्रिझर्वेटिव्हवालं फळं बघतो आहेत, कारण फळांनासुद्धा आजकाल इंजेक्शन लावलेले आपण बघतो आहे किंवा गाईच्या दुधातून सुद्धा आजकाल ऑक्सिटोसिनच्या इंजेक्शनमुळे हे सगळे विकार वाढत आहेत. तर प्रिझर्वेटिव्हवालं अन्न आपल्याला टाळायचं आहे किंवा फळवाल्यांनासुद्धा आपण एक विश्वासात घेतलं पाहिजे की आम्हाला तुम्ही शुद्ध फळं द्या किंवा ज्याला इंजेक्शन लावलेले नाहीत असे फळं आम्हाला तुम्ही पुरवू शकता का. तर हा जो समाज बदलत चालला आहे, तर समाजाला विश्वासात घेऊनच आपली उन्नती होऊ शकते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे की या छोट्या छोट्या गोष्टीत पुन्हा एकदा जैविक शेतीकडे आपण जाणं, त्या जैविक शेती पिकवणाऱ्या शेतकऱ्याला आपण तितका म्हणजे अतिरिक्त पैसा देऊन का होईना, पण त्यांना आपण विश्वासात घेणं की तुम्ही फवारणी फार करू नका. तसा सगळा सामाजिक बदल देखील आपल्याला यामागे अपेक्षित आहे, जेणेकरून आपली नवीन पिढी जी आहे, अगदी 5-7 वर्षाची मुलंसुद्धा थायरॉईडनी, डायबिटीजनी किंवा इवन कॅन्सरनी सुद्धा ग्रस्त होत आहेत. हे सगळं समाजाचं चित्र आपण बदलवू शकू. आणि नक्कीच मुलांना सात्विक आहार द्या, सात्विक मन तयार करा, कारण मनाची शक्ती ही 80% तिथे काम करते. त्यामुळे मन सात्विक जर झालं, कुठेतरी छान दैवी अधिष्ठान आपण नवीन पिढीला दिलं पाहिजे, रोज शुभम करोती म्हणायला सांगितलं पाहिजे. हे असे थोडे थोडे जर बदल आपण नित्य केले तर प्रत्येक प्रश्नाला उपाय आपण शोधू शकू. निश्चित कोमलताई, तुम्हाला समाधानकारक, विस्तृत आणि छान असं उत्तर मिळालेलं आहे. एकूणच मला असं वाटतं सर्व श्रोत्यांसाठी अतिशय प्रेरणादायी असं हे उत्तर आहे. कुठल्या गावावरून आपण कॉल केलेला आहे? मूर्ती करते. धन्यवाद तुमच्या सहभागासाठी. धन्यवाद. डॉक्टर, आपण इतर लक्षणांविषयी बोलत होतो. बरोबर. तर हायपोथायरॉइडिझममध्ये पेशंटचं अगदी 15 दिवसात 2-3 किलो इतकं वजन वाढतं. म्हणजे त्याला लक्षात येतं आहे की आपण आहार वाढवलेला नाही आहे, पण तरी देखील वजन फार वाढतं आहे. पण पोषण होत नाही. म्हणजे वजन एकीकडे वाढतं, पण थकवा प्रचंड येतो पेशंटला. आणि पोषण न झाल्यामुळे मग साहजिक आहे की केस गळती खूप मोठ्या प्रमाणात होते किंवा स्किन खूप ड्राय होते, अगदी नखं तुटतात. आपण कॉल घेऊया. हो. हॅलो, आकाशवाणी केंद्र. हां, आकाशवाणी अकोला केंद्र. आणि हॅलो डॉक्टर हा लोकप्रिय असा आकाशवाणी अकोला केंद्राचा कार्यक्रम. बोला, आपला प्रश्न विचारा. मॅम, मी भाग्यश्री जितेंद्र पाटकर बोलत आहे. हां, बोला भाग्यश्री ताई. आणि माझा असा प्रश्न आहे की नेमकं थायरॉइड म्हणजे काय आणि त्याची लक्षणं काय? बरं बरं डॉक्टर, आपण सांगूया यांना. खरं पाहता थायरॉईड ही एक ग्लँड आहे. ही गळ्याजवळ असते. गिळताना आपल्याला एक बोन किंवा हाड असं वर खाली झालेलं लक्षात येतं, हो की नाही. तर त्याच्याच मागच्या भागाला थायरॉईड ही ग्लँड आहे. जेव्हा ही ग्लँड काम कमी करते, म्हणजे थायरॉईडने जे सिक्रेट करायला पाहिजे, थायरॉईड ग्लँड T4 नावाचं द्रव सिक्रेट करत असते किंवा हार्मोन सिक्रेट करत असते. मग ही जेव्हा ग्लँड तिचं काम बरोबर करत नाही, तर तेव्हा काय लक्षणं दिसतात की वजन एकाएकी वाढायला लागतं. वजन वाढतं परंतु पोषण नीट होत नाही, त्याच्यामुळे थकवा खूप असतो, स्किन अगदी ड्राय होते, केस गळती फार मोठ्या प्रमाणात होते, अगदी नखं कोरडे किंवा तुटायलासुद्धा लागतात किंवा त्या पेशंटला थंडी सहन होत नाही. त्यांच्या ज्या सगळ्या हालचाली आहेत त्या मंद किंवा हळूहळू झालेल्या असतात. म्हणजे हार्टबीट आहे ते स्लो झालेलं असतं किंवा सगळ्या कामांचा कंटाळा जाणवतो किंवा ज्याला आपण हाडं दुखणे, मसल्स दुखणे असं म्हणतो, तर पेन इन मसल्स हे सगळं असतं. सोबत कॉन्स्टिपेशन असतं, पोट साफ होत नाही. तर ही जेव्हा ग्लँड काम कमी करते किंवा योग्य पद्धतीने करत नाही, तेव्हा हे हायपोथायरॉइडिझमचे लक्षणं दिसतात. पण याच्या पूर्ण विरुद्ध असतं ते हायपरथायरॉइडिझम, की ती जी थायरॉइड ग्लँड आहे ती आवश्यकतेपेक्षा जास्त सिक्रेट करते T4 आणि त्याच्यातून T3 जे तयार होतं ते खूप मोठ्या प्रमाणात तयार होतं. मग अनावश्यक वेट कमी होत जातं, ज्याला वेट लॉस आपण म्हणतो, की त्या पेशंटचा आहार तर चांगला आहे, भूकही उलट वाढलेली असते, पण तरी वजन सतत कमी होत जातं. अगदी म्हणजे 15 दिवसात 2-3 किलो वजन कमी होणे किंवा प्रचंड घाम येणे किंवा त्यांना
गरमीच सहन होत नाही किंवा मग मनाच्या स्तरावर पण ज्याला आपण एन्झायटी म्हणतो, इरिटॅबिलिटी, की चिडचिड होते. आपल्याला कळत असतं की इथे चिडण्याची आवश्यकता नाही, तरी देखील नकळत चिडल्या जातं. प्रचंड थकवा असतो किंवा मग झोप लागत नाही किंवा मग ब्लड प्रेशर BP जे आहे ते सतत आपल्याला जाणवतं आहे की हार्टबीट वाढलेली आहे, धडधड होते आहे, थोड्याही पायऱ्या चढल्या की थकवा येतो आहे, BP वाढल्यासारखं जाणवतं. तर हे सगळे हायपरथायरॉइडिझमचे लक्षणं आहेत. बरं. भाग्यश्री ताई, तुम्हाला सविस्तर असं उत्तर मिळालेलं आहे. हो हो. आणि तुमच्या सहभागासाठी धन्यवाद. ठीक आहे. थँक्यू मॅम. डॉक्टर, इतर काय दुष्परिणाम होतात? अं, आपण अच्छा. कॉल घेऊया. हो. हॅलो हॅलो. कट झाला आहे हा कॉल. आपण आपलं प्रश्नाचं उत्तर देऊया. आपण बोलणार होतो की थायरॉईडमुळे इतर काय दुष्परिणाम होऊ शकतात. बरोबर. काही व्याधी आहेत हे हातात हात घेऊन चालत असतात. जसं डायबिटीज जर पेशंटला असेल, साधारण 10 ते 12 वर्ष झाले की आपण त्याला क्रोनिक डायबिटीज म्हणतो. मग क्रोनिक डायबिटीजमधून हायपोथायरॉइडिझमकडे पेशंट वळतो. किंवा एकदा हायपोथायरॉइडिझम म्हणजेच थायरॉईड ग्लँड जर विकृत झाली तर त्याच्यासोबत PCOD सारखे लक्षणं दिसतात. कारण पुन्हा हॅलो. आकाशवाणी अकोला केंद्राला आपला फोन लागलेला आहे. हा, ठीक आहे मॅडम. ते विषय काय आहे? आज थायरॉईड हा विषय आहे आणि डॉक्टर राधापुरी आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आहेत. आपलं काय नाव आहे? मी सुरेश आढागळे, कापसी रोड. बरं. सुरेश भाऊ, आपला प्रश्न विचारा. तसं ते थायरॉइड म्हणजे कोणती बिमारी झाली मॅडम? डॉक्टर, आपण यांना थोडक्यात सांगूया. थायरॉईड म्हणजे एकतर वजन खूप वाढणे किंवा वजन खूप कमी होणे, त्याच्यासोबत पचन गडबडणे किंवा पचनाचे वेगवेगळे आजार, की जसं एकतर कॉन्स्टिपेशन होईल, मलावष्टंभ होईल किंवा खाल्ल्यानंतर लगेच जावं लागेल, असं जे पचनासंबंधी आणि पुन्हा मनाच्या स्तरावर चिडचिडेपणा किंवा शांत झोप न लागणे, हे सगळे लक्षणं ज्याच्यात दिसतात ते थायरॉईडचा त्रास. हे तपासणी कुठं प्रायव्हेटमध्ये करायची? प्रायव्हेटमध्ये पण होते, गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये पण होते. तिथे आपण TSH थायरॉईड प्रोफाईल असं जर करून घेतलं तर आपल्याला या आजाराचं निदान करता येतं. अगं, ठीक आहे. आमच्या घरचे जरा जास्त चिडचिड करतात, ते त्याला तपासायला लागते. फारच चिडचिड करतात. हां, तर एकदा थायरॉईड प्रोफाईल हे तपासून घ्या. सरकारीमध्ये अकोल्याला करून जा. हो हो हो. हा, ठीक आहे मॅडम. सुरेश भाऊ, धन्यवाद तुमच्या सहभागासाठी. धन्यवाद धन्यवाद मॅडम. हॅलो. हॅलो. आकाशवाणी अकोला केंद्राला आपला फोन लागलेला आहे. आपलं नाव? प्रीती ठाकरे बोलतोय मी. बरं प्रीतीताई, तुमचे माझा काय? प्रश्न होता मॅडम. हां विचारा. माझ्या आईचं वय 79 आहे. हां. आणि तर मग तिचं वजन वाढत नसल्यामुळे आणि थकवा जाणवतो तिला. तर मग त्यांनी सांगितलं की आपण थायरॉइडची टेस्ट करूया. बरं तर बरं. या वयामध्ये शक्य आहे का ती टेस्ट? म्हणजे काय शक्य आहे का? टेस्ट की थायरॉइड? तुम्हाला काय विचारायचं नेमकं? मला हे विचारायचं की बाबा थायरॉइड असू शकतो तर या वयामध्ये पण त्याच्याकडे उपचार वगैरे करू शकता, कारण तिचं वय 79 आहे. बरं. डॉक्टर, आपण यांना सांगूया. जसं थायरॉईड पण असू शकतो, कारण त्याला काही वयाचं बंधन नाही. त्यामुळे थायरॉईड जर असेल तर आपण TSH प्रोफाईल करून घेतलं पाहिजे. दुसरं असं की वयोमानानुसार आतड्यांमध्ये कोरडेपणा, ड्रायनेस येतो आणि त्याच्यामुळे जे ॲब्सॉर्प्शन आहे, आपण जो आहार घेतो त्याच्यातून न्यूट्रियंट्स म्हणजे त्याचं पोषण जे आहे ते जर व्यवस्थित झालं नाही तर त्याने पण थकवा येतो. किंवा तिसरं, व्हिटॅमिन B12 जर कमी असेल तर त्याने पण अत्यंत थकवा येऊ शकतो. तर या 2 ते 3 तपासण्या म्हणजे TSH, थायरॉईड प्रोफाईल आणि व्हिटॅमिन B12 हे 2 जर तुम्ही तपासून घेतलं आणि हेमोग्लोबिन किती आहे तर त्यातून व्यवस्थित निदान होईल आणि त्यानुसार मग उपचार करता येईल. आणि मग ते उपचार तिचं आपण टेस्ट केली आणि समजा निघालं त्याच्यामध्ये, तर ते कंट्रोलमध्ये राहू शकणार का या वयामध्ये? हो हो हो, होऊ शकतं, कंट्रोल होऊ शकतं. होऊ शकतं. हो हो, नक्की. ठीक आहे. धन्यवाद प्रीतीताई. ठीक.
डॉक्टर, आपण जाता जाता थोडक्यात हे सांगूया की इतर काही दुष्परिणाम असतात का, आणि एकूणच आपण काय काळजी घेतली पाहिजे थायरॉईड झाल्यावर किंवा होऊ नये म्हणून पण. बरोबर. दुष्परिणामांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ही जी थायरॉईड ग्लँड आहे याच्यावर कंट्रोल करणारी कोण आहे, तर एक पिट्युटरी ग्लँड असते आणि त्यावर सुद्धा हायपोथॅलॅमस ही ग्लँड असते. तर हे सगळे सोबत सोबत जाणारे, कारण पिट्युटरी ग्लँडमधून अनेक सिक्रिशन्स होतात. तर मी जसं बोलली की हायपोथायरॉइडिझममध्ये TSH हार्मोन गडबडतं. मग एक हार्मोन गडबडलं की त्याच्यासोबतचं जे आहे, ज्याला आपण PCODचं कारण म्हणतो, की अनेक जे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे किंवा LH आहे, हे सगळे हार्मोन एकासोबत काम करतात. एक गडबडलं की दुसरं गडबडतं आणि मग ते PCOD, डायबिटीज किंवा मग पचनसंस्था बिघडली की जसं LDL कोलेस्ट्रॉल आहे, बॅड कोलेस्ट्रॉल ज्याला आपण म्हणतो, ते वाढतं. किंवा त्यातून इन्फर्टिलिटी हा एक मोठा दुष्परिणाम करणारा किंवा घातक असा त्रास देणारा असा आजार होऊ शकतो, की जे बाकी हार्मोन्स डिस्टर्ब झाल्यामुळे प्रेग्नन्सी राहण्यासाठी अडचण येऊ शकते. किंवा प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा काही कॉम्प्लिकेशन्स हे येऊ शकतात, की एकतर बाळामध्ये हे थायरॉईड होण्याचं प्रमाण असू शकतं, म्हणजे होईलच किंवा नाही होणार, हे दोन्ही आपण आत्ता सांगू शकत नाही. त्या आईच्या आहारावरून आपण हे ठरवू शकतो. सोबत मिसकॅरेजचा एक परिणाम किंवा धोका हा होऊ शकतो. त्यामुळे जितक्या लवकर शक्य आहे हा थायरॉईड कंट्रोलमध्ये आपण ठेवला पाहिजे. मग त्याच्यासाठी नियमित व्यायाम होणं गरजेचं आहे. आपलं जे शरीराचं चक्र आहे ते निसर्गाला अनुकूल असंच असलं पाहिजे. त्यानुसार आहारविहार घेतला पाहिजे. सोबतच जे आपण विशुद्ध चक्र म्हणतो त्याची शुद्धी जर झाली तर प्राणायामाच्या माध्यमातून आणि व्यायामाच्या माध्यमातून हा आजार आपण नक्की नियंत्रणात आणू शकतो. निश्चितच आज आपण थायरॉईड या आजाराविषयीची माहिती पण जाणून घेतली आणि सोबतच श्रोत्यांचे जे काही प्रश्न होते, ज्या काही शंका होत्या, त्यांचं संपूर्णपणे निरसन आजच्या कार्यक्रमामधून आपण केलेलं आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या कार्यक्रमामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं होतं सर्व नामांकित आयुर्वेदिक औषधांचे विक्रेता योगायोग मेडिकल, जठारपेठ चौक, अकोला. चक्रपाणी आयुर्वेद, डॉक्टर राधापुरी, MD आयुर्वेद, आयुर्वेद उपचार आणि पंचकर्म सुविधा. द ब्लेसिंग्स टॉवर, B101, दुसरा मजला, गौरक्षण रोड, पेट्रोल पंपाच्या समोर, अकोला. उपलब्ध उपचार सुविधा: सुसज्ज पंचकर्म विभाग, उत्तर बस्ती सुविधा, शिरोधारा, विशेष उपचार, वंध्यत्व, माधवबाग यांचे डायबिटीस रिव्हर्सल उपचार केंद्र, गर्भसंस्कार विषयी ऑनलाईन तसंच प्रत्यक्ष गर्भसंस्कार वर्ग, सौंदर्य चिकित्सा, केस गळती इत्यादी, त्वचा विकार, पांढरेकोड, पिंपल्स, सोरायसिस इत्यादींवरती उपचार, मानसिक आजार, झोप न येणे, स्किझोफ्रेनियावरती उपचार, स्त्रियांचे आजार, PCOD, पेरिमेनोपॉझल सिंड्रोम तसेच चेहऱ्यावर केस येणे इत्यादींवरती उपचार, किडनीच्या आजारांवरती उपचार. अधिक संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9309155486. अधिक संपर्कासाठी मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 9309155486. आत्ताच आपण हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम ऐकलात. आजचा विषय होता थायरॉईडचा त्रास आणि त्यावरील उपचार. सहभागी तज्ज्ञ होत्या डॉक्टर राधापुरी, MD आयुर्वेद. सूत्रसंचालन ज्योती हातेकर, तांत्रिक सहाय्य श्रीराम परसोडे आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे.